कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या स्मरणार्थ दरवर्षी डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील डॉक्टर मानाची चांदीची गदा दिली जाणार। चला सर्वजण काका पवार आखाड्यात आलेले आहे। सगळे बाजूला जावं। चला बसून घ्या सगळ्यांनी। एकही माणूस पोलिसांच्या पुढे येणार नाही। एकही माणूस पुढे बसून देऊ नका तुम्ही। एकही नाही। फक्त इथं मीडियावाल्यांना थोडी जागा द्या। एकही माणूस पुढे येणार नाही। फक्त मीडियावाल्यांना थोडी फोटोग्राफरांना जागा द्या। गोविंद पवार या आखाड्यात आलेले आहे। थोडी फोटोग्राफरांना काका जागा पवार द्या। आखाड्यात आलेले आहेत। दोन्ही पैलवान त्यांचेच पट्टशी रोहिदास दोन्ही पैलवानांना रोहिदास फक्त एकच माणूस आहे। हे सगळे जोपर्यंत एकच बाजूला माणूस. होत नाही तोपर्यंत कुस्ती सुरू करायची नाही। आपण 2 मिनिटं रोहिदास थांब. थांबा। आपण 2 मिनिटं थांब। एकच माणूस, कोणी पण एकच माणूस, अहो, एकच इकडे- माणूस फक्त। बाकीच्या खाली चला। मग चला खाली। एकच माणूस। माझी विनंती आहे आपल्याला। मागच्या लोकांना दिसत नाही। एक कोण आहे? हा ठीक आहे, दोघं आला. आखाडा प्रमुख बाकी आहे सगळं. इथं। इथले सगळे बाजूला व्हा। एक खाली बसा। मागच्या दादा. खाली बसा। हा फक्त सीएम साहेबांच्या मॅडम या ठिकाणी आखाडा प्रमुख आहेत। बाजूला इकडचे सगळे सरका। मागे व्हा ना। एक सगळ्यांना मिनिट विनंती, व्यासपीठावर प्लीज बसा बाजूला ना. सरका। आखाडा प्रमुख आहे आपल्या माग। व्यासपीठावर जाऊ आखाडा सगळ्या प्रमुखाला पाहुण्यांनी. जर कुस्तीच नाही तर नाही, सगळे मागे घ्या। तुम्ही थांबा इथं। सगळ्यांना मागे घ्या। चाललंय काय? तुम्हीच मागे चला ना। मागे चला. ए चला बाजूला व्हा. इकडनं घ्या असे. बाजूला मॅट चेअरमन पहिलं इकडनं मॅट घ्या चेअरमनला सगळे. कुस्ती दिसत नाही। ए पवन स्क्रीन मागे चालू कर, पोलिसांच्या स्क्रीन. मागे पोलिसांच्या पवन. मागे जा। स्क्रीन चालू कर। स्क्रीन बंद आहेत। पोलिसांच्या मागे स्क्रीन जा बंद ना. आहे। स्क्रीन पोलिसांच्या मागे बसा। त्यांना आपण आपल्या कामासाठी ते आलेत। त्यांना पुढे घ्या। आपण मागे बसा। एक लाईन पुढे या। एक लाईन पुढे या। एक लाईन. ते अवघ्या काही क्षणांची प्रतीक्षा आहे आता आणि महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यामध्ये महाराष्ट्र केसरीची मानाची कुस्ती हा किताब कोण जिंकणार पुढच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला कळणार आहे। डोळे कान उघडे ठेवा। रेडी प्रचंड गर्दी कुस्तीप्रेमींनी केलेली आहे आणि आता प्रतीक्षा आहे ती अर्थातच महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्याची। शिवराज राक्षे विरुद्ध महेंद्र गायकवाड अशी ही लढाई आहे। मॅटवर ही कुस्ती होतीये आणि काही क्षणामध्ये त्याला सुरुवात होणार आहे। खचून भरलेलं स्टेडियम, कुस्तीप्रेमींची मोठी गर्दी, महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे सामने बघण्यासाठी उपस्थित आहे आणि आता काही क्षणामध्ये कुस्तीला सुरुवात होतीये। आणि सर आतमध्ये थोडं आंबले सर नागराज. सरपंच म्हणून आहेत आंबले सर। अण्णा एक मिनिट। रोहिदास आंबले आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच रोहिदासजी आमले, सरपंच आखाडा प्रमुख दुसरे आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच मारुती तात्या सातव आणि जज संभाजी निकाजे अहमदनगर। चला रोहिदास आपण इकडनं येणार आहे। मर्दुमकी आणि पुरुषार्थ म्हणजे कुस्ती। थांबा थांबा थांबा। थोडं तिकडे जा। आपली संस्कृती परंपरा कुस्ती। शिवराज राक्षे लाल कास्ट्रो मध्ये आलेला आहे। रोहिदास आतमध्ये। महेंद्र गायकवाड निळ्या कास्ट्रो मध्ये आलेला आहे। चला अण्णा एक मिनिट। हा कुस्तीला प्रारंभ होतोय। लाल कॉस्ट्यूम मध्ये रोहिदास लाल कॉस्ट्यूम मध्ये आहे। शिवराज राक्षे तालुका खेड जिल्हा पुणे नांदेडकडनं लढतोय आणि निळ्या कॉस्ट्यूम मधला महेंद्र गायकवाड सोलापूर जिल्हा। मंगळवेढ्याचा बोरगा। वजनानं अगदी तुल्यबळ प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर उभे ठाकलेत। सन 2022-23 महाराष्ट्र केसरी किताब एकच लक्ष। रोहिदास चला।
कुस्ती सुरू करा. सरपंचांचा इशारा आणि कुस्तीला प्रारंभ. शांतता. अतिशय तोंड बंद ठेवा. तुल्यबळ लढत. तोंड बंद ठेवा. डोळे कान उघडे ठेवा. अतिशय तुल्यबळ लढत. उंची, वजन, ताकद, समसमान संधी, एक आंतरराष्ट्रीय स्तरावरचा अनुभव, राष्ट्रीय स्तरावर अनेक वेळा पदक मिळवलेला शिवराज राक्षे आणि निळ्या कॉस्ट्यूममध्ये लढतोय महेंद्र गायकवाड. एकमेकाची ताकद आजमावण्यात दुहेरी पट्टाला घुसला होता शिवराज राक्षे. तो हाणून लावलेला आहे महेंद्र गायकवाडनं. आंबले सर सरपंच म्हणून आहेत. पॅसिव्हिटी. लाल कुस्ती, लाल कॉस्ट्युम धारण केलेल्या शिवराज राक्षेला सरपंचाकडनं सूचना, कुस्ती करा. पुन्हा एकदा दुहेरी पटाचा प्रयत्न, परंतु महेंद्रानं तो अयशस्वी ठरवत. मजबूत देहस्तीचे दोन्ही पैलवान. आता निळा कॉस्ट्युम धारण केल्या महेंद्राला सूचना करतायत सरपंच, कुस्ती करा, डाव प्रतिडाव करा, गुण मिळवा. उपस्थित हजारो कुस्ती शौकीनांची इच्छा आहे एक प्रेक्षणीय लढत. दुहेरी पटात एकेरी पटाची पकड, परंतु पुन्हा एकदा त्यातनं बचाव केलाय महेंद्रानं. ताबा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न, तोही यशस्वी. दुहेरी पटाची पकड, 2 गुणांची वसुली. धोकादायक स्थितीत नेलेला आहे शिवराजनं. चित करण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी का चढवलाय आणि कुस्ती चितपट. ए, हलगे 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 थांबव. मुझे थांबा. मुझे थांबा. मुझे थांबा. मुझे थांबा. पोलिसांना सहकार्य करा. ऐका, बाकी कार्यकर्ते महाराष्ट्र केसरी हो ऐका, राक्षे. ऐका, मानाची गदा, दोन्ही गदा, विजेत्याला उपविजेत्याला. तेव्हा शिवराज राक्षेने हा मानाचा किताब जिंकलाय. चितपट केलेल्या अवघ्या काही क्षणांमध्ये, काही मिनिटांमध्ये त्याने बाजी मारलेली आहे. महेंद्र गायकवाडला त्याने पराभूत केलंय. त्यामुळे यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरलाय तो शिवराज राक्षे. या घडीची मोठी बातमी, कुस्तीच्या आखाड्यामधनं शिवराज राक्षे ठरलाय 2023चा महाराष्ट्र केसरी. अत्यंत थरारक अशी सुरुवातीची काही मिनिटं होती, काही क्षण होते, पण त्यानंतर चितपट केलं शिवराज राक्षेने आणि हा मानाचा किताब जिंकलाय. पुण्यामध्ये महाराष्ट्र केसरीचा अंतिम थरार रंगलेला होता. शिवराज राक्षे याने आता महाराष्ट्र केसरीचा मानाचा